काही हवंय का तुम्हाला? प्रियांका कुठे आहे? हं? प्रियांका कुठे आहे? मला माहित असायला पाहिजे का? उगाच जास्त नाटकं करू नकोस हं? तुम्ही दोघी जणी घरातून एकत्र बाहेर पडला होतात, मग तू एकटीच कशी आलीस परत? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं माहित होतं तर. काय? आम्ही दोघी शॉपिंग साठी निघालो, पण तिथं न जाता आम्ही एका दुसऱ्याच ठिकाणी गेलो, एका निर्जन ठिकाणी, जंगलात, जिकडे जर कोणी वाट चुकलं तर परत कधीच येऊ शकणार नाही. आजूबाजूला मदतीसाठी कोणी नाही, फक्त एकटेपणा आणि काळोख. इतका मिट्ट काळोख की सावली सुद्धा साथ सोडून जाईल. आणि भरीसभर जंगलातली जनावरं, अहो त्यांना कुठं काय कळतंय? त्यांना एवढंच माहितीये की समोर जी व्यक्ती आहे तिला फाडून तू खायचंय. काय केलंस प्रियांकाचं? काय केलंस तू? मी? अहो उलट तीच करणार होती हे सगळं माझ्या बरोबर. मला त्या जंगलात एकटं सोडून ती निघून गेली. पण बघा, आज मी होते तिथेच आहे, पण ती कुठे आहे कुणालाच माहिती नाहीये. खरं सांग, खरं सांग, प्रियांका कुठे आहे? मला माहित नाहीये. काय झालंय सगळं? प्रियांका प्रियांका कुठे गेली असेल? अशी कशी कुठे गेली ही? काय झालंय हे? का निरंजन सारखं हिने तिलाही? नाही नाही नाही, प्रियांकाला जर काही झालं ना तर सिद्धार्थ सिद्धार्थ नाही. देवा, प्रियांकाला काही होऊ देऊ नकोस रे बाबा. तिला वाचव, तिला वाचव रे बाबा, तिला वाचव.
हो हो हो, मी तेच सांगायला कॉल केला होता की रमा घरी आलीये परत. मी उगाच पॅनिक झालो. इथेच गेली होती कुठेतरी, आली परत. तर तुम्ही काळजी करू नका. हा आम्ही कशाला काळजी करतोय? ते आमचं कामच आहे. तुम्ही काळजी घ्या. आणि हो, ताईंना एखादा फोन बिन घेऊन द्या चांगला, आणि सांगा येता जाता फोन किंवा SMS तरी करा, नाहीतर सरळ आपला मिस कॉल तरी मारा. चला ठेवतो. ओके. हा हा, बाय. मावशी, ए मावशी, काय करतीयस? हे चल बस, जेवून घे. नाही नको, मला भूक नाहीये. असं काय करतीयस? वाजलेत बघ किती, उशीर झाला ऑलरेडी. हे चल बस. अरे मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतेय. वाजलेत बघ किती, उशीर बघ किती झालाय, आणि अजून प्रियांका आली नाहीये रे. अगं मी प्रियंकाबद्दल बोलत नाहीये, मी जेवणाबद्दल बोलतोय. तुला जेवायला उशीर झाला. अरे पण तिला उशीर झाला त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? अगं त्यात काय, तिला होतो उशीर कधी कधी. हे काहीच नाहीये. दिल्लीत असताना ती रात्री 2-2 वाजता यायची. सो रिलॅक्स, बस चल. अरे पण तिचा फोनही लागत नाहीये. अगं मग तिने स्विच ऑफ केला असेल. हे पण ती करूच शकते ना. पण तरी सुद्धा अहो आई, तुमच्या उपाशी राहण्यानं ती लवकर परत थोडीच येणार आहे. ती जर परत येणारच आहे तर येईल ती, नाही का? मावशी, रमा इज राईट. तू उगाच टेन्शन घेतीयस. चल बस, शांतपणे बस आणि जेवण घे. चल रमा, आधी मावशीला वाट ना प्लीज. बसताय ना आई? या. माझीच गाडी? पेट्रोल. अजून पोर घरी आली नाही. काय जीवाला घोर लागलाय माझ्या. काय करावं, काय कळेन असं झालंय. कुठं असेल, कशी असेल पोरगी. ती बया तर घरी आली, आता ही पोर कुठे अडकली कोण जाणे. सिद्धार्थशी काही बोलायची सोय राहिली नाही. देवा देवा,
तूच रे बाबा, तूच एकमेव आहेस. तूच तिला सुखरूप घरी आणू शकतोस. पोरीचं रक्षण कर रे बाबा, पोरीचं रक्षण कर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अरे तू झोप येत नाहीये का? ऍक्च्युली मी तुझाच विचार करत होतो. एक विचारू? विचार ना, तेवढं संकोच का करतोयस? तू मगाशी कुठे गेली होतीस? काही नाही रे, बाहेर गेले होते. हो, पण बाहेर कुठे? अशीच भटकायला. भटकता भटकता माझं हरवलेलं अस्तित्व सापडतंय का ते पाहायला. पण जे समोर आलं ते आणखीनच भयानक होतं. काय? काय असणार? माझ्या पदरी अंधारच. म्हणजे? म्हणजे कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर नाही कळेनासं झालंय रे. निरंजनवर होता पण तो गेला. आता तुझ्यावर आहे. पण पण भीती वाटते. मी ज्यांना ज्यांना आपलं मानलं ना, ते एक एक करून मला सगळे सोडून गेले रे. रमा, मी तुला सोडणार नाही. तुझं घर मी तुला परत मिळवून देणार आहे. प्रॉमिस. मला खात्री आहे ते तू देशीलच. माझं हक्काचं घर. काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? आय एम फाईन. ठीक आहे मी. वाटत तरी नाहीयेस. मी तुझ्या डोक्याला मालिश करून देऊ का? तुला खूप छान वाटेल. नाही, पण बिण काही नाही. तुला खरंच बरं वाटेल. तू बस आधी इकडे. बस तर खरी. बस. दे. कसं वाटतंय? मस्त वाटत. आई करायची मी लहान असताना. आणि ती गेली आणि आणि काय, जाणारे सोडून जातात पण त्यांच्या आठवणी मात्र मागे सोडून जातात. आणि मग त्याच असतात आपल्या बरोबर. पण आठवणींसोबत किती काळ जगायचं माणसाने? कधी ना कधी एक नवी सुरुवात करायलाच हवी. कारण आज जे आपलं आहे ते उद्या असेलच असं नाही. आणि उद्या जे असेल ते आपलं असेल असंही नाही.
सिद्धार्थ इथे झोपलाय रमाच्या रूम मध्ये. अगं चांडाळणे, काय केलंस तू? हळू बोला, झोपलाय तू. हे बघ, तू मला सांगायचं नाहीस काय करायचं आणि काय नाही ते. तुझी ना ही सगळी थेर आता बंद कर. अहो, काय बोलताय आई तुम्ही? केवढा दमून आला होता हा. मी जरा डोक्यावर तेल टाकलं बस, बोलता बोलता झोप लागली त्याला. आता त्याच्याच घरातून त्याला बाहेर काढू का? मला नाहीये सवय लोकांना बाहेर काढायची. बघा कसा शांत झोपलाय, अगदी लहान बाळासारखा. म्हणून मी त्याची उठायची वाट बघत त्याच्या उशागतीच बसून राहिले. हे तुझे सगळे खेळ ना बंद कर आता. माझ्या मुलाला गिळलंस, जवळच्या सगळ्या लोकांचं वाटोळं केलंस आणि या घरामध्ये येऊन पुन्हा हेच खेळ खेळायला लागलीस. खरं सांग, कुठे आहे प्रियांका? हं? प्रियांका कुठे आहे? मावशी, काय झालं? काय झालं? अरे तुझी होणारी बायको अजून घरी आली नाहीये आणि तू इथं झोपा काढतोयस हिच्या खोलीत. नाही, तुझा काही दोष नाही रे. हिनीच भुरळ घातली असणार आहे तुला. मावशी, असं का बोलतेस तू? अरे सगळे प्रश्न मलाच काय विचारतोयस? हिला विचार ना, कुठे आहे प्रियांका? अगं, तिला कसं माहित असेल प्रियांका बद्दल? अरे सगळं माहितीये तिला. एक नंबरची ढोंगी बाई आहे ती, तिच्या जीवावर उठलीये. खरं सांग, प्रियांकाला काय केलंस तू? प्रियांकाच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं असशील ना, तर जिवंत नाही सोडणार तुला मी. मावशी, काय बोलतीयस? सिद्धार्थ, प्रियांकाच्या जीवाला धोका आहे रे. प्रियांकाचा जीव धोक्यात आहे. कमिंग. प्रियांका, प्रियांका, अगं होतीस कुठे रात्रभर? प्रियांका, व्हॉट्स रॉंग? व्हाय आर यू क्राइंग? मॅडमची गाडी खराब झाली होती रस्त्यात. मी गाडी चालू करून दिली त्यांना. मॅडमची हालत जास्त खराब होती म्हणून मी इथपर्यंत गाडी चालवत घेऊन आलो त्यांना. ठीक आहे चावी साहेब, येतो मी. थँक्यू. प्रियांका, तू आधी आतमध्ये ये बघू नीट. बस बघू. इट्स ओके प्रियांका, इट्स ओके.